हां बघा, मालिका पूर्ण करा या प्रकरणामध्ये सलग 3 आकृत्या तुम्हाला दिल्या जाणार आणि चौथी आकृती पहिल्या 3 आकृत्यांचा संदर्भ घ्यायचा. आधी काय झाले म्हणजे त्या आकृत्या घटिवत दिशेनं फिरत आहेत का? घटिवत म्हणजे काय मी सांगितल्याप्रमाणे आता घड्याळाच्या दिशेने, म्हणजे इकडून असं आपल्या उजव्या हाताच्या बाजूनं डावीकडं, त्याला घटिवत म्हणायचं. काय म्हणायचं? आणि प्रतिघटिवत म्हणजे काय रे? प्रति घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध म्हणजे उलट्या दिशेनं फिरणं, त्याला घटिवत म्हणतात बघा. मग त्या आकृत्या घटिवत आहेत का? पहिल्या 3 आकृत्या प्रतिघटिवत आहेत का? किंवा काय रे बाळांनो, पहिली आणि तिसरी आकृती सेम असते म्हणून दुसऱ्या आकृतीचा संदर्भ चौथ्या आकृतीशी लावायचा. कधी कधी काय असतं, पहिली आणि तिसरी सेम असते म्हणून दुसरी मधली आकृती बघायची आणि तशी आकृती चौथी तुम्ही शोधायची, असं पण असते बरं का. अजून काय असते रे बाळांनो? अजून काय असू शकतं त्याच्यात? सरळ रेषेतील 3 चिन्ह क्रमाने उजवीकडे तर सरकतात किंवा डावीकडे तर सरकतात. कधी कधी काय होतं, ती चिन्ह जी असतात ना मधली, बेरजेचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, भागिलेचं चिन्ह, वजाचं चिन्ह, काय होतं, उजव्या बाजूला तर सरकतं किंवा डाव्या बाजूला तर सरकतं, हे याच्यावर लक्ष द्यायचं. किंवा काय असतं, चिन्हांची संख्या कमी तर होते किंवा चिन्हांची संख्या वाढते तर. म्हणजे अधिकची चिन्ह समजा 2 असतील पहिल्या आकृतीत, अथर्व हलू नको, वळवळ करू नको ले. अधिकची चिन्ह जर 2 असतील आधी, तर पुढच्या आकृतीत बघा 1 कमी झालेलं असतं, त्याच्यावर पण लक्ष ठेवायचंय. आणि अशा पद्धतीनं विचार करून तुम्हाला चौथी आकृती शोधून मालिका पूर्ण करायची असते. आणि या धड्यावर तुम्हाला किती प्रश्न असतात? नुसतं मालिका पूर्ण करा, 4 प्रश्न असतील तुम्हाला. किती? 4. तर बघा, आता पहिली आकृती आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचे ते. बघा, पहिली आकृती मध्ये चौकोन चौरस आहे आणि चारही बाजूला त्याच्या काय आहे, अधिकची चिन्ह आहेत, पण मध्ये कुठली रेष आहे का? आता दुसरी आकृती बघा, एक अधिकचं चिन्ह कमी झालं आणि मधी एक तिरपी रेष आली. आता तिसरी आकृती बघा, दोन्ही अधिकची चिन्ह वरची कमी झालीत तिसऱ्या आकृतीत. वैभव लक्ष दे, तिसरी आकृतीमध्ये दोन्ही पण अधिकची चिन्ह संपली गेली आणि एक तिरपी रेष त्याला अजून एक वाढवून आली. मग तुमच्या मते आता चौथ्या आकृतीत काय यायला पाहिजे? विचार करा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 4 पैकी कोणती आकृती आता पुढे यायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बघा, पर्याय क्रमांक इथे दिले बघा, A, B, C आणि D. काय यायला पाहिजे? कारण 2 अधिकची चिन्ह इथं कमी झालीत म्हणल्यावर आता किती कमी होतील? आता कमी किती होतील? आता किती कमी होतील? 1 कसं कमी होईल? टोटल रे 3. आता हे तिसरं पण चिन्ह जाईल बघा, उजव्या बाजूचं चिन्ह जाईल, कारण घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे ही आकृती काय होत आहे? फिरत आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये बघा, ही अशी आकृती तयार होईल. आता हा त्रिकोण तर आहेच, त्रिकोण म्हणण्यापेक्षा कोण, आणि त्याच्यामध्ये एक अजून तिरपी रेष वाढेल अशी, आणि अधिकचं चिन्ह कमी होऊन जाईल. एक काय होईल? मग एकच चिन्ह राहील अधिकचं इथं कोपऱ्यात. मग ही जी आकृती आहे ती मला पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडत आहे. अशा पद्धतीनं आपण काय करायचं, विचार करायचा आहे आणि मालिका पूर्ण करायची आहे. किती जणांना समजलं? नक्की विचार करणार असा? चला अजून एक प्रश्न सोडू. आता घ्या पहिली आकृती. काय रे पहिल्या आकृतीत? हां, विचार करा. विचार करा. काय कार्तिक पहिल्या आकृतीत?
दुसरा प्रश्न चाललाय आपला. कुणी सांगणार? अरे पहिल्या आकृतीत काय आहे ते सांगा आधी मला. प्रश्न आकृत्यांमध्ये किती गोल आहेत? 5 गोल आहेत. करेक्ट. नंतर मोजा. 4च त्रिकोण आहेत, कारण तो मधला त्रिकोण अर्धवट आहे, त्याच्यामुळे त्याला त्रिकोण म्हणता येईल का? नाही. तिसरी आकृती 3 चौरस किंवा चौकोन. हा, आता चौथी काय येईल मग? डी. का बरं रे? 2च येईल, पण डीच पंचकोनच काय येतील त्याचं कारण सांगा. थांब अजून विचार करते की पोरांना, बघू कोणाला समजले. 2 म्हणल्यावर हे ए पण यायला पाहिजे, 2च आहेत त्याच्यात. बी यायला पाहिजे, त्याच्यात पण 2च आहेत. सी यायला पाहिजे, पण डीच काय येतंय ते सांगा कारण. एकट्या कतलेचंच हात वर आहे, बाकीच्यांना नाही समजलं का? हा मॅडम, जी गोल आहेत ती 5 आहेत. बरोबर. जी त्रिकोण आहेत ती 4 आहेत. आणि जी चौकोन आहे ती 3. चौरस आहेत ती 3 आहेत. हा. म्हणल्यावर आता 2च पाहिजे. काय? म्हणजे चौकोनाला म्हणजे असं बाजू नसते. चौकोनाला वर्तुळाला बाजू नसते. ह. मग 3 अजून बाजू वाढल्या. 3 आणि त्याच्या अजून बाजू वाढल्या. हे बघा, तसं ते पण बरोबर आहे, तुझं म्हणणं पण बरोबर आहे. पण बघा, वर्तुळ, वर्तुळाची आकृती डबल घ्यायची का? नाही, कारण पहिल्यांदाच वर्तुळ आहे. दुसऱ्यांदा त्रिकोण आहेत म्हणून त्रिकोण घ्यायचे का बी मधले? आता नाही. तिसऱ्यांदा काय आहे? चौकोन. मग ही तिसरी आकृती चौकोनच आहे की, बाजू 4च आहेत की. मग राहिली कुठली आकृती? वैभवी, राहिली कुठली आकृती? पंचकोन म्हणा की त्याला. पंचकोनाची आकृती राहिली, म्हणून ती आकृती आपण या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर म्हणून घेणार आहोत. समजली का आदर्श? राजा समजते का? उघड डोक्यावरून चालले. मॅडम काय तर बोलायला लागल्यात, आपलं उघड निवांत बसायचं. डोक्यात कोण घेतंय का नाही? उद्या पेपर आहे. आदर्श समजतंय ना का नाही समजत? बोट ठेवा सगळ्यांनी, बोट ठेवा. चला तिसरा प्रश्न घेऊया या धड्यावरचा आपण. हां, चला पहिली आकृती वाचा, म्हणजे बघा, निरीक्षण करा. पहिली आकृती, अधिकचं चिन्ह, छोटं वर्तुळ, पुन्हा ते वर्तुळ कुठं गेलं बघा, अधिकचं चिन्ह कुठं गेलं बघा, परत ते वर्तुळ कुठं गेलं, अधिकचं चिन्ह कुठं गेलं, आता वर्तुळ कुठं येईल आणि अधिकचं चिन्ह कुठं येईल? विचार करा. कोण सांगते? हां, शिवतेस तू सांग बाळा. मॅडम, ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. शबास, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सगळ्यांनी. घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे ही आकृती घटीवत क्रमाने फिरत आहे. घड्याळाचा काटा म्हणजे इकडून इकडं चाललाय, बरोबर ना, उजव्या हाताकडं. मग अधिकचं चिन्ह बघा, उजव्या हाताला सरकलं. दुसऱ्या आकृतीत सयाजी आकृतीत बघ, इकडे तिकडे बघू नको म्हणजे समजतंय. पुन्हा त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे अधिकचं चिन्ह पुढं सरकलं. सरळ फिरतंय का उलटं फिरतंय? ते असं फिरतंय का असं फिरतंय? म्हणजे घटीवत आकृती आहे की नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए मध्ये या आकृतीचं उत्तर दडलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ला गोल करायचा आहे. अशा पद्धतीनं हे पण 4थं प्रकरण मालिका पूर्ण करा. अत्यंत सोपं आहे आणि सगळेजण छानपैकी उत्तर शोधून काढतील अशी अपेक्षा आहे.